अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं. तर स्वामी प्रत्येकाच्या दिव्यामध्ये काही ना काहीतरी आकृती बनते, पण ते कळत नाही की नेमकं स्वामींनी काय संकेत दिलेला आहे. कारण आणि हे सगळ्यांच्याच दिव्यामध्ये नाही होत असं. काहींना तर ते समजत पण नाही की नेमकं काय आहे किंवा कशामुळे झालेलं आहे. त्याला काजळीच म्हणून ते सोडून देतात. पण काजळी येणं आणि दिव्यात फूल बनणं ह्यात खूप फरक आहे. काजळी जर आपण काहींच्या दिव्यामध्ये 4-5 तास झाले, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, तेव्हा काजळी बनते. पण तुम्ही दिवा लावलाय आणि दिवा लावून 5 ते 10 मिनिटाच्या आतच त्याच्यामध्ये काहीतरी आकार बनतो. मग ते फूल असू द्या, चंद्रकोर असू द्या, स्वामींचे पादुका असू द्या, स्वामींची मूर्ती असू द्या, किंवा अजून दुसरे काही आकार असू द्या, त्रिशूळ असू द्या, ओम असू द्या, काही पण आकार असू द्या. इतके मोठे मोठे अनुभव दिलेत ना स्वामींनी, म्हणजे खूप त्यात कसे पण आकार होतात की जेणेकरून स्वामींना सांगायचं असतं की तुम्ही जी काही साधी भोळी पूजा करता, सेवा करता, ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे समजा तुमच्या जर दिव्यामध्ये जर फूल बनत असेल तर स्वामी तुमची सेवा स्वीकारत आहेत, स्वामींपर्यंत तुमची सेवा गेलेली आहे. तुम्ही जी काही साधी सेवा केलेली आहे ती स्वामींपर्यंत गेलेली आहे. तर कोणाच्या दिव्यामध्ये चंद्रकोर होते, म्हणजे काहींच्या दिव्यामध्ये तर काय होतं, सकाळी एक आकार बनतो, नंतर दुपारी एक बनतो, रात्री एक बनतो. म्हणजे असे 2-2 तासाला त्यांचे आकार बदलतात ते दिव्यामधले. म्हणजे त्यांची सेवा तर इतकी म्हणजे त्यांची सेवा त्यांनी एवढी मन लावून आणि श्रद्धेने केलेली असते ना की स्वामी त्यांना एवढे म्हणजे 2-2 तासाला संकेत देतात की सकाळी कोणता आकार आहे, दुपारी कोणता आहे, रात्री कोणता आहे, असं. तर त्या फुलाचं काय करायचं, तर फूल असू द्या, कुठलाही आकार असू द्या, तर ते फेकून न देता ते फूल काढायचं, हळूच काढायचं की जेणेकरून तो दिवा विझणार नाही. ते फूल काढायचं, तो आकार काढायचा, एक छोटंसं प्लेटीत म्हणा किंवा वाटीमध्ये घ्यायचं, त्याच्यातलंच थोडंसं तेल घ्यायचं, हळदी कुंकू टाकायचं आणि तो टिळा आपल्या कपाळी लावायचा. तर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी बाहेर जाणार असाल, एखाद्याचा इंटरव्ह्यू आहे, मुलगी पाहायला जायचं आहे, किंवा डील आहे कशाची, किंवा घर होण्यासाठी काहीतरी म्हणजे त्याचं डील व्हायची आहे, किंवा कुठलंही महत्त्वाचं काम असू द्या, त्या कामासाठी जायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही तो टिळा लावून जा. कारण तो एक आपला आशीर्वाद असतो. आपल्या कामाला यशस्वी बनण्याचं ते एक प्रतीक असतं. म्हणजे तुमचं काम यशस्वी होणार म्हणजे होणारच, असं त्या टिळ्याचा अर्थ होतो. आशीर्वाद असतो आणि आपलं ते रक्षण करतं. म्हणून शुभ कामाला जाताना कधी पण तुम्ही जर तुमच्या दिव्यामध्ये फूल बनत असेल तर ते फेकून न देता त्याचं टिळा लावून जात जा. तुमचं काम नक्की 100% पूर्ण होऊन जाईल. तुम्ही कुठल्या कामासाठी जाताय ते काम तुमचं नक्की पूर्ण होईल. त्याच्यानंतर काही जण विचारतात की स्वामींचा शुभ संकेत आम्हाला म्हणजे समजतच नाही, काय देतात स्वामी, म्हणजे कसं देतात आम्हाला म्हणजे कळत नाही. पण स्वामींचा शुभ संकेत काहींना स्वप्नात राहतो, काहींना प्रत्यक्षात दिसतात स्वामी. एका ताईंना तर त्या सेवा करत होत्या, सेवा करता करता त्यांच्या फोटोतून उदी पडताना दिसत होती. उदी अगरबत्तीची जशी उदी असते तशी उदी पडताना दिसत होती. म्हणजे बघा, साक्षात स्वामी आपल्याला दर्शन देतात म्हणजे देतातच. असं नाही आहे की स्वप्नातच येऊन देतात किंवा असं आपल्याला समजत नाही असं देतात, असं नाही आहे. पण आपली सेवा पण एवढीच म्हणजे श्रद्धेने पाहिजे की जेणेकरून स्वामींनी आपल्याला साक्षात दर्शन दिलेलं पाहिजे. एवढी स्वामींपर्यंत म्हणजे आपली आपण जी सेवा करतो ती स्वामींपर्यंत पोहोचली पाहिजे. एवढ्या श्रद्धेने आणि मन लावून सेवा करायची. जे साक्षात उदी दिसणं, फोटोतून उदी पडताना दिसणं म्हणजे काही छोटा अनुभव नाही आहे, तो खूप मोठा साक्षात्कार आहे, खूप मोठा चमत्कार आहे तो.
तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जी सेवा करतो तर ती मनापासून करा, स्वामींपर्यंत नक्की पोहोचते आणि आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या नक्की स्वामी पूर्ण करतात. तर शुभ संकेत मला तर त्याच्यानंतर स्वामींचा म्हणजे शुभ संकेत काय काय असतात, तर समजा आपण एखादं पूजापाठ करतोय आणि त्याच्यानंतर लगेच आपल्या दारात गाय येते. तर गाय येणं पण हा एक शुभ संकेत आहे. दिव्यात फूल बनणं हा एक शुभ संकेत आहे. तुमच्या दिव्यात जर रोज फूल बनत असेल तर खूप म्हणजे खूप मोठा संकेत दिलेला आहे स्वामींनी हा, की तुमची रोजची जी काही पूजा आहे ती माझ्यापर्यंत पोहोचते आणि माझा वास तुमच्या घरामध्ये आहे, मी घरातच आहे तुमच्या, असं स्वामींना सांगायचे. म्हणजे आणि स्वामींना तुम्ही कधीच असं म्हणजे आपण जसं एखाद्या कुटुंबातल्या सदस्याला धरतो की बाबा ह्याला जेवण द्यायचं आहे, पाणी द्यायचं आहे, ह्याला आंघोळ घालायची, ह्याला सगळं करायचं आहे, म्हणजे एका सदस्याप्रमाणे तुम्ही स्वामींची सेवा करा. की स्वामींना अभिषेक घालण्यापासून म्हणजे पूजा पाठ करण्यापासून, आरती करण्यापासून, नैवेद्य दाखवण्यापासून सगळं स्वामींना विचारा. जसं आपण एखाद्या माणसाची काळजी करतो तसंच स्वामींचं बघा. नक्की स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून दूर काढतील, म्हणजे वाचवतील. कारण आपण म्हणतो ना, म्हणजे आता समजा हिवाळ्याचे दिवस आहेत, आता प्रत्येकाला म्हणजे थंडी लागते म्हणून म्हणजे आता जर्किंग घालतात कुठं, म्हणजे आपल्या सोयीनुसार संरक्षण करतातच आपलं स्वतःचं. पण कधी स्वामींना विचारलंय का आपण की स्वामी तुम्हाला थंडी वाजते का हो, तुम्हाला कसं आहे, म्हणजे तुम्ही तर सगळ्या ब्रह्मांडाचे मालक आहात, चालक आहात, तुम्हाला थंडी वाजते का, आपण कधी विचारलंय का स्वामींना. पण तशी काळजी करा. आपल्या घरात जर स्वामींचं स्थान असेल ना तर स्वामींना बोला, स्वामींना विचारा तुम्ही. जसं आपण एखाद्याला मनातलं सांगतो तसं स्वामींसमोर तुम्ही बसून बोला, सगळं सांगा स्वामींना, सगळं. तुम्ही नाही सांगताय तरी स्वामींना समजतं, पण तरीही तुम्ही सगळं तुमचं मन दुसरीकडे कुठेही मोकळं न करता तुम्ही स्वामींसमोर करा. तिथून तुम्हाला नक्की चांगले संकेत मिळतील, नक्की चांगले मार्ग मिळतील. तुम्ही कधीही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. एवढं आहे की जसा माणूस तोंड म्हणजे आपण बोलताना दिसतो की बाबा तू नाही, हे नाही, हा नाही मार्ग निवडायचा, हा मार्ग निवडायचा, तसं स्वामी म्हणजे घडून आणतात ती गोष्ट. घडून म्हणजे बरोबर मार्ग आहे ना, मार्गावर म्हणजे बरोबर मार्गावर न्यायचं. स्वामी कुठलीही गोष्ट आपल्याला जी योग्य आहे ती घडून आणतात. आणि म्हणजे स्वामीची सेवा कधीच वायाला जात नाही. तुम्ही मनापासून करा, स्वामींना ती रुजू होतेच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.